सांभाळ केला भावाने आज मुलांची सर्व व्यवस्था असून समाधान शांताबाईचं. नाशिकला काबुली बाबाकडे महाराजांचा मुक्काम त्यांच्याकडे नागापूरचे ताजुद्दीन बाबा आले महाराजांच्या महाराज जेव्हा झोपत तेव्हा ताजुद्दीन पार करीत मुसलमान हे कपत अडथळा करण्यास येत ते जेव्हा मुसलमान येते तेव्हा ताजुद्दीन बाबाचा पहारा असत मुसलमानांना ताजुद्दीन दिसत साक्षात भगवान मुसलमान घाबरून पळून जातात त्याच्यासह हनुमंत पहार करते कोणासावेत बोलकी घटना ही असे. प्राध्यापक रंगनाथ दत्तात्रय वाडेकर दर्शनात गेले समाधीवर महाराजांच्या दर्शनाची उरू त्यांना होती दर्शन घेता समाधीवर जे 1111 पर्यंत दोन्ही इंग्रजी भाषेतील ध्वनी ऐकून अर्थबोध होईना. अर्थबोध झाला समाधीवर जे जे म्हणजे ज्ञानेश्वर जे ज्ञानेश्वराचे अध्यक्ष पुढे 1111 अंक 1 असत. ज्ञानेश्वराचा पहिला अध्याय पहिली त्यातील त्या ओवीचे पहिले चरण त्याचे पहिले अक्षर म्हणजेच ओम हे असत 4 1 4. ज्ञानेश्वराच्या समाधीवर वाडेकरांना ओमची साधना मिळत तीच साधना इथे प्रकट आनंद झाला. अक्कलकोट स्वामी समर्थ माणिक प्रभू शंकर महाराज साईबाबा एकत्र फिरा काही वर्ष तो 1928 साली पाकिस्तान होणार म्हणजे सांगितले होते महाराजांनी त्याप्रमाणे घडलेच. महाराज म्हणाले एकदा कोणता पुढारी मरणा कसा कुणावर जाडल्या जाणार गोळ्या विष प्रयोग कोणाचा होणार विमान पडून कोण म्हणा नाव दिनांक सांगत सविस्तर त्याप्रमाणे घडलेच. त्या अनामिक पुढाऱ्यांची नावे या पवित्र ग्रंथात कशाशी म्हणून तो उल्लेख टाळला असून महाराजांवर बोलत. इसवी सन 2000 साली माझा पठ्ठ्या शिवाजी दिल्लीच्या तख्तावर येणार असून महाराजांचे बोल पाहून महाराजांची चरण कमले भक्तीने मी वंदन केले. 14 त्याचे संपले लिखाण या ठिकाणी. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर बाबा महाराज की जय. अध्याय 15. देखून महाराज चरण भरवून गेलो मी त्यांना शरण पाठीवर माझ्या ताप मारून महाराज पाहू लागले. ताप बसता पाठीवरती महाराज कृपेची पावती सर्दी शिकवली मध्ये प्रति आनंद मला वाटला. भाग चरित्रा जो लिहिला महाराज चरणी रुजू झाला महाराजांना फार आवडला साक्ष याची मिळाली. ज्यांच्या पाठीवर महाराज ताप मारणार त्यांच्या कल्याण होणार नित्य अनुभवाची गोष्ट. पेंटर कडलासकरांची परमेला 12-30 मावशीकडे गेले तेथे बुडदानी जबाटली भूत नाचू लागले. कधी त्या डोळे फिरवी इकडे तिकडे नंतर ती बेशुद्ध पडे घाबरून गेली. देवर्षणी उपाय केले सारे अगदी व्यर्थ केले. सोलापूर इथे जाणून सोडले सांगितले जे घडले ते. पेंटर बसमीना म्हणाले माझ्या मुलीस भूत लागले दाखव देवर्षीच बसमी बदले. पेंटर आपणच महाराज असताना इतर धिन्याच्या कायातनं कशाच कुणाकडे याचना महाराज समर्थ असताना ऐसा त्यांनी विचार करा. दुसऱ्या दिवशी लग्नाला जायचे ते परगावला पत्नीकडे साधी लग्न जाऊ लग्ना दिवशी ऐसा विचार करून मनाशी महाराजांच्या पुढोपाशी बसले दीप लावून. गायवरून आले पेंटरांना कळवून म्हणाले महाराजांना आपण समर्थ असताना भूत काढणे तुम्हीच माझ्या मुलीला तर अथवा तुम्हीच तिला मारा तुमच्या मनास येईल तसे करा नाव राखा या बुडवा. जसून पेंटर रडले महाराजांचे स्तोत्र म्हटले गुरुला पारायण केले नंतर गेले गोंधळात परमेला मोठमोठ्याने ओढ शंकर्या मी जाते मला सोडून मारू नकोस मजला रे. पळत वेशी बाहेर गेल्या शंकराचा आता चालले रे मी ओरडत बेशुद्ध पडली बाधामुक्त झाली. गोंधळात झाला गोंधळ बरा आदरून गेले वराळ सगळं तेवढ्यात पेंटर झाले त्याला अन्न काय वरण आता ऐकले महाराजांनी मृत ऐकले सर्वांनी कडलासकर गेले बारावणी म्हणाले जय शंकर. एका बाईचे बाया कडले चालणे तिचे बंद झाले तिने साईबाबा सांगितले साईबाबा म्हणाले जा शंकर महाराजांच्या दर्शनास येतात त्या बाईला व्याधीमुक्त झाल्याचा अनुभवाला बाई उपासनी महाराज साकुरीत योगीराज विदेही सुविख्यात भोवा घडला कुडात त्यांच्यावरती चालला. काही समाज कंटकांनी उपासनी महाराजाचं बोठवले बंधू मुनी गुंतवले त्यांना भोवा प्रकरणी आनंदले कंटक. नगर श्रोत्रिय वकील विख्यात त्यांना महाराज सांगत तुम्ही ही केस घेऊन हातात उपासनीने सोडवा. स्तोत्रिय म्हणाले महाराजाचं मी दिवाणी असे वकील क्रिमिनल केस ही असं तर कशी चालू. महाराज म्हणाले श्रोत्रिय तूच चालली पाहिजे ही केस वंदन श्रोत्रियात महाराज केस तुपान रंगवली. इतकी केस रंगवली ज्याची मती गुंग झाली प्रेक्षक मंडळी चक्क झाली नेदो सुटले. पाहून श्रोत्रियांची बुद्धिमत्ता आणि आर्ग्युमेंटची कुशलता टिपून गेले सर्व अवलिकता ब्रिटिश सरकारापर समारंभपूर्वक ब्रिटिश सरकारने श्रोती यांचा सत्कार करून परविबारला देऊन गौरवले. श्रोत्रियांनी झाले अशक्य शक्य झाले कोर्टात माझे जे भाषण झाले जाणीव मज मुळीना. कोर्टात महाराज बोलत अशक्य ते शक्य करीत श्रोत्रिय महाराज चरणी धरत प्रश्न झाले. महाराज श्रोत्रियाच महाराज विचारत काय तुझ मागावे असं दत्त पादुका मध मिळाव्या श्रोत्री बदले लगेच. गाणगापूरच्या भस्मात महाराज हात घालत त्यात पाषाण पादुका काढत श्रोत्रियांनी दिल्याचं. अजूनही श्रोत्रीच्या घरात दत्त पादुका उत्सव होता महाराज प्रभाव असा असत अतर्क अपूर्व. शेख अब्दुल राजा बियाबानी पोलीस खात्यात पोलीस असून धर्माचे ते असतील ज्ञानी पुण्यश्वरी. साध्या पेशात बियाबानी दर्शनात गेले की त्याने तू पोलीस आहे म्हणून महाराजांनी ओळखले. चक्क झाले बियाबानी त्यांचा गुरु हा कोण हे सांगून गुरुंनी दिलेला मंत्र महाराजांनी त्यांना म्हणून चकित बियाबानी झाले त्यांनी महाराजांना ओळखले. महाराज प्रत्यक्ष अल्लाह भले उद्गार त्याचे असतील. महाराजांच्या भव्यत्वाची माहिती अत्यंत महत्वाची. बियाबानी उत्स्फूर्तपणे आनंदाने माल पडगांना दर्शन देत राम कुराड त्यांच्यावर क्षणात राम कुराड दिसत क्षणात प्रत्यक्ष महाराज. नाना सोनटक्क्यांच्या घरात महाराज एकदा बसले असत एका दाढीवाला संन्यासी येतो महाराजांसमोर. सोनटक्क्यांना तो विचारत महाराज कुठे आहे सोनटक्के तर चकित होत पाहून कसा विचारतो. संन्यासी तो निघून जातो. महाराज सोनटक्क्यांना म्हणत आता दर्शन द्यायचं नसतं संन्यासाला पाया. सोनटक्क्यांना महाराज दिसत न दिसत संन्यासा तरी त्याने असत एकाच वेळी घटना घडत. महाराज गेले काशी तर ब्राह्मण महाराज लिखित ब्राह्मणाच्या मनात खळबळ उडत कसले कसले महाराज. वैदिक पट्टीचे ब्राह्मण महाराजाकडे गेळ मिळून महाराज सांगती ठासून काहीच मुळत तुम्ही नाही वैदिक आचार नाही वैदिक विचार वेदाचे महत्व अपार तुम्हा ठाऊक मुली. महाराज शांत ऐकून घेते. एक मुलगी खेळत सागर कुठे होती तिला महाराज पुकारित. त्या मुलीस म्हणाले महाराज हे तुकडे जमले ते आज वेदाचे ज्ञान त्यांना पाहत सांग वेद समजा. मुलगी अशी बोलत जणू प्रकटला बृहस्पती जिवेरनाचे सर्व व्यासच जणू बोलत. व्याख्यान तिचे ऐकून वैदिक गेले सगळे तिथून महाराजांचे शरण धरून तरण गेले. अकलू शुगर फॅक्टरी दरवर्षी बॉयलर बिघडत जर्मन कंपनीचा मनुष्य नीट करून जात असे. 5-6 दिवसाचं काम तो पूर्ण करतो. रोजचा त्याचा पगार असतो 1000 रुपये. इतर सर्व खर्च वेगळे दरवर्षी असेच चाललेले. महाराजांनी ते पाहिले निष्कारण खर्च का. महाराज म्हणाले या वर्षी तर नीट करून देतो हा बॉयलर घन आणून द्या माझं सत्वर. 3 दिवस रात्री 12 घनाचे गाव घालून बॉयलर दुरुस्त केला तेव्हापासून तर बॉयलर नाही बिघडला. वागोडला जेव्हा महाराज आता तेव्हा सुगंध सुकटत वागोडा सुगंध येतो. महाराजांनी सुगंध सुटणे याचा अनुभव समजायला लोक ओळखीत बोलताना महाराज यांनी जाणवत. धनराजगिरीचे पैशाचे कोडे म्हणून आले महाराजांकडे. महाराज पैशाशिवाय गोडे नडे पैसा द्यावा. महाराज धनराज सांगते पैशाने समज
समस्या नव्हती नाना प्रश्न पैशाने उद्भवती पैसा कारण पैशाने सुख दुःखाचे शांती समाधान यांचे होत असे अवन पैशाचा नाते सोडून राज्य काय ऐकणार महाराजांनी धनुष्य अगदी पुष्कळ दिला तसं त्रास सोनी पैशाचा असं त्याची कमी न झाली महाराज गेले त्याच्या घरी बेफाम पडले आजारी बेडके परती जमिनीवरती साठवून देण्यास सांगितले धनराजांनी मोठे गमेले महाराजा बेडक्या सोडले गमेले बेडक्याने बोलले महाराज बेडके ओकत महाराज म्हणाले धनराजा सुंकी बेडके पिऊन टाक धनराजाने करता विचार पिऊन सर्व टाकले धनराज म्हणाले महाराज आता होशील तू धनराज आणि खरोखर ते बनले धनराज अपार धन ते मिळाले काशी क्षेत्रातील एक सावकार महाराजांचा भक्त फार महाराजांच्या कृपेने सुंदर कन्यारत्न त्याला कन्यारत्न झाले 7 वर्ष झाले महाराज सावकार म्हणाले मुलगी मजा घेऊन टाक म्हणजे झाली विवाहाला सावकार कबूल माझ्याशी झाला महाराज म्हणाले सावकाराला सांग त्याची दौंडी देण्याला दौंडी पेटवली काशी काशीत विश्वेश्वरच्या मंदिरात हा विवाह होता प्रचंड जनसमध्ये माझा जोतोकुच बुजू लागला मुलगी 7 वर्षाची छान नवरा तर म्हातारा असून कसे आले हे जमून हस्ती सारे म्हणून नगनगडी का भरली महाराजांनी तिचं बंधन केले आणि तिला आई म्हटले सावकारात सांगू लागले या मुलीचे वैद्य टळते ही पडेल राजघराणे तर दार संस्थांची तिचं मागणी तर झाली मुलीचे झाली वैधव्य जाणून संस्थांची. स्वतः लग्नास उभे राहून तिच्याशी लग्नही न करून वैधव्य मुलीचे टाळले वैद्यवे तिचे टाळून राजाची राणी तिचं बनवून सर्वस्वी केले तिचे कल्याण लक्षात कोणाचे येणार माळीनगरच्या शुगर फॅक्टरी एकदा महाराज मुद्दाम जात फॅक्टरीचा बोयला पडा लोक पाहत राहिले गैनीनाथाच्या महाराजांनी स्वयंभू पादुका तेथून काढून विधियुक्त त्यांची स्थापना करून फॅक्टरी सुरू नगरला चालली. जनरोज कीर्तन महाराज स्वतःची दाढी होऊन गोरकुंभार चालले अख्यानं भलतेच अगदी रंगले नामदेवाच्या कीर्तनात पांडुरंग स्वतःनाथ ज्ञानानंदच्या कीर्तनात महाराज नाचू बिना बुवा लागले. हातातून महाराजांनी हाती घेऊन गोरकुंभार अख्यानं महाराज सांगू लागले महाराजांचे कीर्तन इतके रंगले श्रोते गोरा कुंभार बनले दुसऱ्या दिवशी महाराज पूजेले महाराज लागून राहून पलीकडे तर बसले असून माझा बाबा कुठे म्हणून मध्येच महाराज ओरडले बाबूराव रुद्रांना बसवी तर पलीकडच्या पंक्तीत महाराज रुद्रांना बोलावी तर आपल्या दुसऱ्या पानावर पानावर महाराज बस सुरू झाली पंगत महाराज सारे ओळखत पंक्ती प्रपंच ताठा महाराज विचार करते याचा पंक्ती उतरू पंक्ती प्रपंच नक्षा म्हणाले माझ्या घासात हा केस आला कुठून सर्वांच्या हातात केस दिसता घासात पुढे महाराज रागावून म्हणत घडा घासात खडा घासात माझ्या मज लागे सर्वांच्या तेव्हा घासात खडा सर्वांना लागत लोक सारे झाले चकित गटित महाराज पाहून म्हणाले सर्वांना सारेच भक्तप्रिय मला गरीब श्रीमंत जात भरा बोला भेद मधभाषी नसेचं माझ्या भक्ताचा अपमान तो माझाच महान अपमान कधी न करणार तुम्ही सहन कळले त्याचे पंक्ती त्यांना प्रपंच करणारे सगळे महाराज शरण आले म्हणाले महाराज आमचे चुकले क्षमा करावी प्रभूवरा शिवराय महाराज म्हणतात एक बेकार हॉल असत भस्मे बुवा रुद्र बसत बाळाजा फुलारी या वगैरे सर्वांनी ठरले असत अध्यक्षपद महाराज देत बेकार हॉलचे अध्यक्षता त्रिनेत्रधारी महाराज लोडास महाराज बसत भोवती सारे बसत असत तेवढ्यात महाराज म्हणत पान सुपारी काढ बुवाचे बुवा. खिसे रिकामे असत बुवा लगेच उभे राहत खोटाच खिशाच्या हात घालत कसे सर्वही भरलेले बुवा अगदी चकित होतं किसे तर सारे रिकामे असत लगेच पान सुपारी कसे परत नवल पान सर्व सुपारी वाटत घेऊन असे. नाकात तंबाखू सारे बरोबर निघत बुवा सर्व मध्ये रिवत बार भरती सर्वही सर्व पदार्थ एकूण भस्मे महाराज देऊन भस्मे काहीच न घेत देत सर्व फिरायला महाराज. जावायचं असतं महाराज बसमेला बोलावे त्यांच्या खांद्यावर महाराज बसत जात फिरण्या नेहमी भगवान रामचंद्र हनुमान आपल्या खांद्यावर बसून आकाशात करी उडणार तोच प्रसंग असे येते. प्रसंग काही जुने लेखणीस लिहावणे परी लेखणीवर काही बंधने म्हणून एवढे पुरेचं भस्मे यांच्या खांद्यावर बसत महाराज आज वजन हलके करत जशी पुष्पमाळ गाड्यात भक्तास कष्ट देत रुद्र ना. समाधी मठात राहत एकदा थंडीचे दिवस असत समाधीवर ठेवून हात कडकडत होते थंडीने मध्यरात्री समाधीतून महाराज प्रत्यक्ष प्रकटून रुद्रांना कडकडून भेटून महाराज त्यांना म्हणाले बाब्या चल फिरायला सर्व देश दाखवतो तुझला बाबूराव म्हणाले महाराजांना रात्र फार झाली मी असता तुझं कसली भीती चरण धर माझे घट्ट हाती बाबराव घट्ट चरण धरती जो जो हवेतून महाराज निघाले उंच जावले, महाराज तो तो बाबूराव म्हणत राहिले माझ्या पडात दौड लागले छोडा मजला भूवर संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा फिरून आणले रुद्रांना समाधीवर सोडून त्या क्षणा महाराजांना प्रत्यक्ष महाराज प्रगटले पृथ्वी प्रदक्षिण घडले पुन्हा समाधीवर सोडले धन्यदार रुद्रांची केवडे एकूण महाराजांचे शिक्षण आहे 12 करोड महिना 15 वाद्याचे लेखन या ठिकाणी संपले संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर बाबा महाराज की जय अध्याय 16वा अध्याय 16वा देखून महाराज प्रत्यक्ष ज्वलंत मातीची पडायचा मोक्षाती असमळा मोक्ष वंदित झाला आनंद आनंदाचार्य ओमरस करा वैदिक भिक्षुक सोलापूर मनात करती विचार श्रीमंतांचे महाराज महाराज श्रीमंतांना विचारती मायाचं वगैरे बेकडे बघती सोहळ्यात अभिषेक करून परती रस्त्यात भेटले महाराज महाराज म्हणाले सर रे आणता महाराज मी सोहळ्यात आता असू दे त्यांच्या धरून हातात स्टेशनवरती आणले महाराज मुंबईस नेऊन आनंदाचार्यास हा हा महाराजांनी मुंबईस नेले आनंदाचार्यास केशवजी असं गेला महाराज म्हणाले आशरणा यांना कडावे कपडे करावे तर 2 तिकिटे रिझर्व केली तर आश्वर महाराजांना सांगा कालच तिकिटे आनंदाचार्य काढली काही सोहळ्यात महाराज मजाना आश्रमधला कपडे करीत 2 तिकडे काढीत महाराज अनंताचार्यास घेऊन निघाले विमान बोटीतून मस्कत बगदाद फ्रान्स इराण रोम इटली इंग्लंड वगैरे सर्व देशातून आणले 3 महिने हिंडून पुन्हा सोलापूर सोडून महाराज त्यांना म्हणाले मी श्रीमंतांना विचारतो गरीबाकडे न बघतो अनंताचार्य पश्चाताप होतो महाराज चरण एकदा धरी. नकला महाराज असं संध्याकाळची जेवणे होतं भक्ता समेत गप्पा रंगत महाराज सतत सांगत गप्पात रात्र संपली पहाटेची वेळ आली नानासाहेब मिरीकर त्यावेळी महाराजांना म्हणाले तुम्ही कुणास हसवले तुम्ही कुणास रवले तुम्ही जर राहत असले कसे असतील गुरु तुमचे झारखंड
महाराज उभे गुडघ्यावर मागे नेला डावा कर उजवा हात ते केला ताठवर दृष्टी आकाशाकडे. माझे गुरु आहेत कसले असे जोरात महाराज उद्गारले त्या स्थितीत तसेच राहिले 1.5 तास निश्चल. महाराजांच्या डोळ्यातून अश्रूची धार सतत लागून कपडे त्यांचे गेले भिजून भक्त सारे घाबरले. प्रशंसाला महाराज आपण त्रास दिला म्हणती क्षमा करावी आम्हाला. तेव्हा महाराज म्हणाले तुमचे काही न चुकले तुमच्यामुळे माझं गुरु आठवले तुमच्यामुळे गुरुचे दर्शन झाले. गुरुचे घेता नुसते नाव कसा प्रकटावा मनी भाव केवढी असावी मनाशी धाव प्रत्यक्ष गुरु सुद्धा. 1959 शनिवारी जुलै दिनांक 4 शिवरात्री मिरजेचे पंडित त्यांच्या घरी रात्री 11 वाजता महाराज प्रत्यक्ष प्रकटून गादीवरती निजले असून दोन्ही लोडावर 2 हात टिकून पाय दिरपे लांबविले. तसाच महाराजांचा फोटो काढला. आजही तो मिळतो पाहायला. समाधीनंतर 12 वर्षांनी मला प्रसंग आहे घडला. 1962 साली महिनाभर अभ्यंकराच्या स्वप्नामध्ये महाराज येऊन सांगते फोटो सर्व जवळ मम. स्टुडिओ सर्व ढूंढाले फोटो काही न मिळाले. तोच स्वामी समर्थ स्टुडिओ दिसले. सर्व वृत्तांत फोटोग्राफर म्हणाले फोटो मस्त पशी आहेत सगळे परी. महाराजांनी मग सांगितले फोटो न द्यावे कोणाला. तुम्ही याल उद्या जर काय घडेल ते पाहू. तर गेले दुसऱ्या दिवशी अभ्यंकर फोटो मिळाले सर्व. अभ्यंकर हिंमत विचारत फोटोग्राफर त्यांना सांगायचं महाराज फोटो महाराजांना फोटो देत किंमत कसली यात हो. पुढे 500च्या धरणात स्टुडिओ हा वाहून जात. सर्व फोटो ठेवले सृष्टी महाराजांनी. समाधीनंतर 16 वर्षांनी ही घटना आली घडून. महाराजांची ऐसी करणी कल्पनातीत असे लहान मुलांच्या कोळक्यात महाराज नेहमी रममान होतो. त्यांना प्रेमाने कुडवाळी बोलत आनंदाने खेळत. महाराजांना विचारत तुम्ही कसे खेळता मुला. महाराज त्यांना सांगत पवित्र निष्पाप मुले हे शुद्ध अंतकरणी यांचे पारिनिश्चयांचे विचार मागत नाही काय तर माझ्यापाशी मुले. तुम्ही सारे स्वार्थापोटी नेहमी माझ्या मागण्यासाठी सतत माझ्या पाठ लागता पाडी अप्पल वडी तुम्ही सारे. महाराजांच्या या उद्गारात छान झंझणी भरले अंजन कसे असावे अंतकरण महाराज कुठे बसत कपड्यावर तंबाखू लाल कळत स्वच्छतेचा गंध नसत कपडे घाण रेडेचं. त्यांचे धोतर असतात दूत गुलाब पुष्पांचा सुगंध येतात. जिकडे तिकडे सुगंध सुटत सौगंध. महाराज खिचडी आवडत. महाराज स्वतः खिचडी करत संपूर्ण कांदे लसूण टाकत ओंजळीत बसतील ते वडे. कडे मीठ मिरच्या ओंजळी घेत तशात खिचडी टाके दिसेल तशात खिचडी तर टाकून होतं. सोलणे निवडणे मुळीच नाही शिजू लागले पाकिचडी खिचडीत हात घालून खिचडी हलवितात जोराने. झारा डाव चमचा उलटणे यांची जरुरी कधीच नसते. पदार्थ मोजमापाप्रमाणे कधीच अशी वापरली खिचडी मस्त बने जणू कैलासाचे पकवाने. महाराजांच्या आजचे मिळणे भाग्य महाराज जाणवत. दोन्ही चरणे महाराजांची एकासारखी मुळीच नव्हती. उजवा पायला अनुसरी डवा मोठा लंबच. उजवा पाय महाराजांचा डावा अक्कलकोट स्वामी समर्थाचा चमत्कार हा चरणाचा स्वाध्याय हवा यावर. महाराज जेव्हा कुठे बसत उजवा पाय पुढे असं डावा पाय मागे असं तर सहज बैठक त्यांची. गुरुचरणाचा स्पर्श शिष्याना व्हावा कळत असे ही योजना. दिनोदारक कैलास राणा किती कृपाळू माया. पुरुषोत्तम बुवा सांगत महाराज शुभ्राय मठात येतं माझे कपडे वापरत हजर प्रेमा बापा. महाराजांचे सर्व प्रेम बापा. महाराजांच्या वास्तवात आनंदाचा कल्लोळ. महाराज मारुती समोर बसती म्हणती मी आहे मारुती. याची सर्व आली प्रचिती समाधीची वेळ. गोविंद जाणू गिरमी असत महाराजांचे एकनिष्ठ भक्त जे सर्वांस आवडून सांगत महाराज अग्नी केवळ. राव बहादूर नवले असत मराठा समाजाचे पुढारी विख्यात गोलापुरी त्यांचा सत्कार असतो. केवळ महाराजांमुळे माझे संपूर्ण परिवर्तन झाले. पुण्यतिथीत भक्त जे जेवले उच्चिष्ट त्यांच्या सेवित. तात्या सहस्रबुद्धी आणि गणेशाने एकमेकांचे पार्टनर असून राहत 2 खोल्यातून दृष्टांत झाला. अक्कलकोट स्वामींचा अवतार सध्या मुंबईत असून तर दर्शनी त्यांचे मनोर गणेशांना झाले. दृष्टांत तात्यांना सांगून निघाला. तात्यांना घेऊन स्वामींचा अवतार पाहावा म्हणून स्वामींचे मठ. एक चित्र गिरगाव मठात चित्रकार होता. पुढकर दृष्टांत हेच अवतार असत गणेशांना पाहत म्हणाले. मोटारीतून महाराज येतात चित्र घेऊन महाराज जातात. त्यांचा पाठलाग करत माडीत गेले महाराज. आपली खोली कडी लावून बंद केली. हाक मारून खोली न उघडली. गणेश निघून गेलाच. दार उघडून महाराज तात्या तुमचीच वाट मी पाहत. महाराज कृपे तात्यांच्या हातात. तात्यावर महाराजांनी आमाप कृपा ती करुणी सर्व सुद्यानार पुणे आपल्यासारखे बनविले. अगदी महाराजांसारखे दिसत. तात्या सहस्रबुद्धी एकमेकांची सगळी कामे एकमेक करीत. तात्यांच्या नोकरीवर महाराज जात. महाराजांची कामे तात्या करत. बरे दिवस असे जात कळले कुणा काही. तात्याची बायको खवडत तेव्हा महाराज तात्यास म्हणत आता तुझे काम तुझा करीत माझे. महाराज शुभ्राय म्हणत अष्टमी देवीच्या भारी जरीचे पातळ निसत सर्व अलंकार घातले. मळवट कुंकाचा बरोबर मधुभास पालते निजून त्यांच्या पाठीवर उभे राहून महाराज नाचू लागले. दशावतारी संगीत होते महाराजांचे सुरुवात मधुभाव भाव असे वादक ते गेले थकून. महिषासुर नृत्य इतके रंगून गेले असत. वादकाची बोटे रक्ताळत अपूर्व. महिषासुर नृत्याचे फोटो फिल्म घेतले असते आज उपयुक्त ठरले असते घडले असते दर्शन. सुवासिनींची कुमारिकांची महाराज पूजा करीत असते. अशी पूजा करावी म्हणून महाराज भक्त बेरे पुण्याचे ज्योतिष समाधी पटावर बसताना जात. मठासमोर मोटार बंद पडत म्हणून गेले. सिगारेट कोणी ओढत नसत तरी सिगारेटचं त्यांना वास येतं. बेरे यांना आश्चर्य वाटत समाधी समोर गेले. समोर महाराज पुतळा असत. एक भक्त सिगारेट घेऊन येत. महाराजांच्या मुखास लावत महाराज सिगारेट ओढत. सिगारेट पेटे दूर निघे बेरे टकमका पाहू लागे. दुसऱ्या दिनी त्यांच्या घरामध्ये प्रत्यक्ष महाराज रामजोशीच्या चिमाबाई नृत्यांगना असत. ती महाराजांना दर्शन घेत गुलबी कुत्रीस घेऊन. महाराज चिमाबाई सांगत गुलबी महान व्यक्ती असं. चिमाबाई सेना पटत महाराज म्हणाले महाराज गुलबीस बोलावत. गुलबी महाराज समोर येतं. त्यांना 3 प्रदर्शनाला मुक्त महाराज पदी हो. माझाही उद्धार करावा अनुग्रह. चिमा म्हणाले महाराजांना तुम्ही गुलबीचा उद्धार केला माझाही उद्धार करावा अनुग्रह दिला. चिमाबाईस महाराज म्हणाले शुभराय मठ मारुती मंदिरात एक तड बांधून दिले मान्य केले चिमाने. तटाचे खोदकाम सुरू होतं. त्यातून 3 मूर्ती निघत. नागनाथ नरसिंह हनुमंत चकित झाले सर्व. श्रावण हनुमान जयंती दिवशी केली. तिनिशी महाराजांनी हाच तटाचा मारुती असून 3 मूर्ती मठात. महाराज एकदा दारू पिता रामचंद्र धनेश्वर त्या नावे ठेवत. नागेश धनेश्वर समोर असत दारू चढली. नागेश बडाबडा उकले. महाराज रामचंद्रांना तुझ्या मुलांमध्ये पहिले दोष मचका देतोस. महाराजांनी काडी लावली. ओकारी सर्व जळून गेली. अगटीत करणी पाहून सगळी दोघे थक झाले. वकील होते रामचंद्र. नागेश होते डॉक्टर. हेच डॉक्टर धनेश्वर महाराजांचे लाडके. डॉक्टरांच्या 11 मुले मरणा महाराजांनी जाणले. महाराजांनी काय हवे विचारले ते काय डॉक्टर धनेश्वर महाराज अष्टमहासिद्धी देत. डॉक्टर त्यांचा उपयोग न करत केवढी तयारी पहा. काय इच्छा महाराज विचारले. डॉक्टर महाराज सांगत जिथे व्हाल तुम्ही
समाधीचं तेथेच व्हावा अंत महाराजांचे एकनिष्ठ भक्ता धनेश्वर वरिष्ठ त्यांची अंतिम इच्छा वरिष्ठ महाराजांनी पुरवले. महाराज धनेश्वरात घेऊन संगती हार एक आणून पुणे स्टेशनवर जाऊन महाराज बसले निवांत. तेवढा तिथे गाडी हार घेऊन गर्दी उसळली. डब्यातील व्यक्तीस हार घाली. महाराज म्हणाले धनेश्वर जे कृष्ण मूर्ती होते डब्यात सर्वजण त्यांना हार घाले. धनेश्वर हार घाले तर जे कृष्ण कुणाचा आहे हार? धनेश्वर हात करत बाहेर महाराजांचा असता सत्वर पुरुषमूर्ती उठलेच. त्यांनी महाराजांचा हार घालून परतून डब्यात बसताक्षणी गाडी गेली निघून. तेव्हा महाराज निर्गुण म्हणाले संप्रदायाचे जे कृष्ण मूर्ती ते माझा हार स्वीकारते मलाही ते हार घातली. धनेश्वरांच्या मनात यामुळे शंका उद्भवत. पुढे जेव्हा त्यांची भेट होत शंका त्यांनी जे विचारली. कृष्णपती त्यांना सांगा निर्गुण संप्रदाय आमचा असत आमच्या संप्रदाय गुरु साक्षात असते शंकर महाराज. रात्री समाधी मठावर एक सरपराजी करी संचार लाल प्रकाश पडे प्रकरण मुखी त्यांच्या लाल असे. लाल रत्न विशेष असते त्याच्या प्रकाशात जो फिरत असे अनेकडे ते पाहिले असे शिपाई पाळत ठेवत. एकदा मध्यरात्र होता सरपराज होते इंडिया बंदूकधारी शिपायांना हे दिसत प्रकाश लाल प्रकाश जिकडे दिसत शिपाई तिकडे लगेच जात. सरपराज समाधीवर चढत अंतर्धान झाले. शिपाई मठात शिरत इथे नाग आला का विचारत कोणास काही ठाऊक नसं शिपाई गेले ज्याच्या निघून. डोक्यावर पृथ्वीचा भर ते कोणाला सापडणार त्यांना कोण मारणार अंकुडलीला जयाचे. एकदा मध्यरात्री समाधीवरती एक नागराज प्रकटते लगेच प्रत्यक्ष महाराज दिसती. बाबराव समाधीनंतर 2 वर्षांनी पहा भाऊसाहेब राऊळ यांना महाराजांनी मंत्र दिला श्री स्वामी समर्थ. पूर्वी जळकडच्या मण्यात मंडप लहान बांधलेला नसत. सभोवती उघडे राहणं संरक्षण नव्हते कसलेच. महाराज मारुतीच्या रूपात तेथे पारायण करत शनात मारुती महाराज श्रमात राम कुराड पाहत. 1949 बाबुराव रुद्राला महाराज भेटत हिंदीत त्यांच्याशी बोलत काव्य पंक्ती अगदी खणखणीत आवाजात 20 चरणी हिंदी दोह्यात मैं कैलास का रहने वाला हूं स्पष्ट महाराज म्हणाले. शिर महाराज चरणी टेकून साष्टांग नमस्कार घालून 16वा अध्याय पावन पूर्ण येथे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर बाबा महाराज की जय. अध्याय 17 देखून कैलासाचा राणा आनंद झाला. पंचप्राणा बंधून त्यांच्या दिव्यचरणा उत्साहित झालो. वय महाराजांची किती होते प्रत्यक्ष कळावे वाटते हे निश्चित सांगता नाही येते. कोणी 150 साधू म्हणतात. सांगतात वर्ष त्यांचे तपस्वी सांगत असतात ते अंतर्धानी 2000 वर्ष प्रत्येकाचा आधार. समाधी घेतल्या महाराजांनी 12 वर्षांनी जपानमधून 19 दिला पाठवून समाधीच्या त्यांना मठात. सांगितले महाराजांनी मी मेलो आहे म्हणून माझी समाधी बांधून उत्सव करतात पाहुणे. तो जपानी मनुष्य आला मठात समाधी फोटो पाहत अश्रू नयनी उघड सांगू लागला सर्व. अहो हे महाराज या स्वरूपात सध्या आहे जपानात त्यांचे कार्य चालले जोरात उत्सव कसे तुम्ही करता. त्यांनीच मधला पाठवले गंमत पाहून येण्यास सांगितले. महाराज असताना पुण्यतिथी सगळे साजरी कशी महाराज करतात. दुसऱ्या मध्ये जपान बॉम्ब पडणार असं जपानची हानी होणार निश्चित मी उद्धार करणार. महाराजांनी असे म्हटलं 3 वर्षांनी जपानवर बॉम्ब पडून देशभर प्रचंड हानी झाली. म्हणून महाराज जपानात सध्या कार्य आहेत कसे होणार समाधी कसे करणार वय त्यांचे. महाराजांच्या समवेत आठ भक्त नेहमी असं अष्टप्रधान त्यांना म्हणत नवी असती या महाराज. 9 जणांचा फोटो असत नवरत्न दरबार त्यांना म्हणत महाराज पारखे थोरात नवले कोकडे श्रोत्रिय कारखानीचं धनेश्वर नवी असते मेरीकर अष्टप्रधान नवरत्न दरबार सर्वत्र मिळतो महाराज पाहावया. भावचने निमित्त लेखणी माझ्या हातात अशक्यते मधला शक्यता इथल्या माझी किंवा टाइम इज द फैक्टर आमच्या पुढे कुठले सरकार पंखे में वायु सदगतीने जाता कैरी कैरी बतों के अंदर चुपे कितना दिन बाजार में एक दिन जरूर आएगी. दीप जले पहले फिर जले जब परवाना पहले जलाने सीख ले फिर दूसरे को जलाना रंग जाने रंगारी भड़वा के जाने पिंजारी जिसका बंदर वही न चाहे ऐसे दहा वचने. या वचनाच्या अनुषंगात प्रत्येक प्रसंग घटना ज्या ज्या घडतात त्यातून वचने सिद्ध होतं. या वचनाच्या अनुषंगात प्रत्येक घटना घडत अलीकडे प्रत्येक असे. 17 वर्षांनी आता समाधी घ्यावी म्हणून महाराजांच्या मनी विचार येत जात आहे. 1930 साली समाधी ठरवली महाराजांनी. तेव्हा डॉक्टर धनेश्वरांनी विचार त्यांचा डॉक्टर बदलविला. धनेश्वरामुळे अधिक 17 वर्षाला महाराजांचा सहवास मिळत भक्तांना त्या सर्व पद्मावती समीप राहण्यात महाराज नेहमी जात असत. तेथे एका ठिकाणी ते थांबत ठिकाण भरले. ही जागा महाराज मालपाडी जास्त महाराज मालपाडीतून बोलत त्यांना सांगत येणार आहे मी इथे. ती जागा देण्याचे वचन मालपाणीकडून घेऊन सोय समाधीची अशी करून 1 त्याच वर्ष ठिकाणावर जाऊन आधीच शांत बसत ध्यान लावून हे समाधीचे ठिकाण असून महाराज भक्ता सांगत महाराज बघताच म्हणत हे कपडे जीर्ण झाले टाकून दिले पाहिजे. सूचक असे 3 महिने बोलत. आधीच महाराज सांगत सर्वात वैशाख शुद्ध अष्टमी समाधी आम्ही घेणार. ती वार दिनांक सगळे महाराजांनी सांगितले. नंतर हिंदी बंद केले. एका स्थळीच राहत. सप्तमीच्या दिवशी महाराजांनी स्वतःसाठी तयार करून प्रसाद म्हणून 2 वर्षांनी स्वतः सरा दिलीच. याच दिवशी महाराजांनी आनंद कुठे यांना बोलावणे एक रेशमी शर्ट आणून कुठे रेशमी शर्ट आणून देत महाराजांच्या अंगात घालत विलक्षण तेज महाराजांनी दिसत लीलाच होते वेगळे. महाराजांचा निवास असत शेवटी देखणे मामांच्या घरात. महाराज मामांना सांगत खोली सकाळी 10 वाजता महाराजांनी चहा घेतला गादीवर टेकून तक्क्याला महाराज बसले खोलीत. मला कोणाशी नाही बोलायचे मला कोणी नाही भेटायचे. दार बंद करून घ्या खोलीचे खाली उघडू नका. शेवटी 10 दिन महाराजांनी धरले म्हणून हिंडे दिले सोडून स्वस्त शांत मौनात. महाराजांची तेव्हा खोली देखणे मामाने बंद केली. मामा रात्रभर मुळी खोलीपासून खोलीत आले ना. महाराज असून घातले होते पद्मासन. आदेश आला खोलीतून पहाटे 4 वाजता. पुढील सोय करा ही आत्मज्योत बाहेर आहे आता पडत. मामा मामी हे ऐकत हिडमुख शोक झाले. शके 1869 वैशाख शुक्ल अष्टमी सोमवार सन 1947 दिनांक 28 एप्रिल. महाराजांची आत्मज्योत विलीन झाली विश्वरूपात. प्रत्येकाची आत्मज्योत ठरली वाऱ्यासारखे वृत्त सर्वांना कळून येतात. कोणाचे खरं नाही पडत. गर्दी जमली प्रचंड. ज्योत सोमवारी प्रगटली सोमवारी अंत दंपावली अशी सोमवारी ख्याती बली का निवडला सोमवार दोन्ही घटनाचा हाच कावार यातून कळून येते सार कोण होते महाराज. शुद्ध अष्टमीला प्रकट झाले. शुद्ध अष्टमीला अंत दंपावले हे दोन्ही घडून आले. शुद्ध अष्टमीला महाराज सर्व देशात असतात. महाराज सर्व भाषा आहेत. महाराजांच्या प्रेमासह सर्व धर्म यांवर निर्माण होतं. जेव्हा कळत सर्व धर्मीय येऊन म्हणत हे महाराज आमचे असत. आत्मविश्वासाने जो तो म्हणत महाराज आमचे असत. परी कुणाच्या नाही लक्षात सर्वाचेच महाराज. अमर्यादा निस्सीम असामान्य अगणित निष्काम अलट प्रेम महाराजांचे प्रेम मानवावरती अपार. वृत्त कळता बसावा शॉक प्रत्येक जण झाला वाक. महाराजांना मारीत हाक पुण्याकडे निघाला. सर्वांस पुणे शहर वाटत महाराजांचे जे असं भक्त ज्यांना श्री क्षेत्र पुणे असत पुण्य पावन पुणे. या सगुण रूपाचे दर्शन सर्व भक्ता स्वाय म्हणून पार्थिव देह 3 दिवस टपून ठेवले देखणे निवासी. वृत्त कळता भस्मी येता रेशमी कद घेतला पुण्यात. सुंदर मुलांची शाल घेता सद्गुरु सर्पी. महानिर्वाण यात्रा जेव्हा निघत भस्मी गुरुस कद नेसवीत महाराज शाल पांघरून घालत पुष्पहार घातला. देखण्यांच्या घरापासून
महानिर्वाण यात्रा निघून मिरवणूक गेली गजबजून गर्जनेत भक्तांच्या टाळ मृदुंगाचा ध्वनी जय जयकार भक्ताच्या मुखातून गरजत राही अभंगवाणी ढीक पुष्प हारांचे तात्या काडगावकर गरजत अभंग खड्या आवाजात लोक हारफुले वाहत बेळ तुळशी 3 बुक्काई दिवस देव होता अगदी दिसे पाता रेशमासारखा लागेच पडसा धनंजय नांडी चालत मिरवणूक भक्त जमले फार त्यांच्या दुःखाचे नाना प्रकार कुणा दुःख झाले अपर वदता रडताना एकूणा या मिरवणुकीत महाराजांनी भक्तांना विविध दर्शन सांत्वन त्यांचे केले असून धीर दिला सर्वांना देखणे मामांचे निवासस्थान बाबू गेनु चौकातून काका हलबाई दत्त मंदिरावरून ग्लोब अक्कलकोट टॉकीज स्वामीचा मठ मंडई शनिवार मारुती विकर्ताचं पर्वती आणि बदमातीवर मिरवणूक या संबंध निघाली मिरवणुकीत भस्मी महाराज छत्री जरा समाधी स्थानावर मिरवणुकीत जय जयकारात संपली भक्तांनी गुलाल बदलला पार्थिव देवड वृक्षाखाली ठेवला जो तो महाराजात पाहू लागला तोच चमत्कार झाला महाराज दिसले मारुतीराय ज्योतिधरी त्यांचे पाय आज आमची गेली माय कळवळ फुटला तेवढ्यात सर्वांना. माळी महाराज आले त्यांनी अंतर सांगितलं महाराज बजरंगबली दिसले माळी महाराज म्हणाले आपण बजरंगबलीचे रूप घेतले भक्तीचे मार्ग वेगवेगळे जगाला सांगण्यासाठी सगळे म्हणून असे पण महाराज नका. भक्तांना नेहमी म्हणते प्रत्यक्ष आहे मारुतीच्या रूपात दर्शन देते आपल्या अनेक भक्तास महाराजांचे हे वचन मारुती रूपात झालेले दर्शन यावेळी सर्व साठवून हृदय आले भरून. प्रातस्मरणीय चिरंजीव असत यात मारुतीराय व्याख्या ज्याचे मी चिरंजीव असत तेच महाराज सुचवित महाराजांनी जी जागा सुचवली तिथे जमीन नुसती उकाडी 7 बाय 3.5 फूट निघाली भव्य शिळा बाजूला काढली आणि त्याच मापाची बांधलेली समाधी तयारच होती सगळी योजना कशी पहा हे आळंदी ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव जंगली महाराज पद्मावती माळी महाराज ओंकारेश्वरी या 6 ठिकाणच्या भाविकांनी पवित्र वस्तू आणि मोठ्या भक्तिभावाने समाधी इथं ठेवल्या या समाधीच्या भागात दादा फुलारी राम कोराड पुरुषोत्तम बाबा धनेश्वर चौघेचे असती आता पार्थिव देव महाराजांचा माळी महाराजांच्या हस्ते पहा समाधी व्यवस्थित ठेवला गुलाब पुष्पे उधळली तेथे सर्व भक्तांनी पार्थिव देवाची पूजा करून हार बेल तुळस वाहून अंतदर्शन नंतर घेतले मीठ आगाडा तुळस ठेवून अगदी शास्त्र पद्धती विद्युक्त समाधी बंद करून जय जयकारांनी नादला महासमाधीची पूजा केली आरती कर्पूर आरती झाली 5 वाजता संध्याकाळी 16 पूर्ण 15 दिवस झाला. 5 परगावाचे लोक येत असतात 13व्या दिवशी उत्सव होता नंतर प्रसादोत्सव नेहमी देश विदेशातून सतत संचार करणारे असो महाराज आले अंतदान निसर्गारी गेला पहिल्या की पुणे जुना. दिवशी बसमे जाऊन पुण्यास गंडविना नाम सभा करून प्रथा प्रारंभले 12 वर्षांनी वसमे यांनी सुंदर पालखी बनवणी रामभाऊ अकोलकरांना आणि पुण्यतिथीच्या रुद्राभिषेक दिवशी केला महाराजांना पालखी अर्पली महाराजांना देह अर्पला महाराजांना म्हणाले जय शंकर महाराजांनी भक्तांना सांगितल्या भविष्यकाळातील घटना वचने दिली आणि त्यांना आश्वासन जरी महाराज झाले समाधीची घटना सिद्ध करून दाखवित दिलेली वचने पूर्ण करीत आश्वासने पाळीत महाराज प्रत्यक्ष प्रकटतात भक्तास वचनाचे आणि जाणीव देतं वचन मी पूर्ण केले असं जाणीव देऊन आजही असे जातात. घडत असे उद्याही घडणार असत काल तर घडले प्रत्यक्षात त्रिकाळ त्यांच्याच हातात अजून महाराज प्रत्यक्ष प्रकट भक्तात प्रत्यक्ष सांगतात स्वप्नात आणि त्यांना भेटतात मार्गदर्शन मामा टेकडीच्या करतात. घरात तात्या सर्व येत महाराजासारखे तात्या दिसत समाधी घेऊन परत काही भक्तांच्या शरीरात महाराज प्रवेश करीत असत तेव्हा ते भक्त प्रत्यक्ष दिसत उभे महाराज काही संदेश आणि काही कार्य करून घेणे एकाच वेळी प्रकटणे अनेकाच्या शरीरातच असे महाराज करीत नेहमी अष्टमहासिद्धीच्या पलीकडची ही योगिक क्रिया असूनही अजूनही खंडयोग महाराज करत करतात. असत देहाचे तुकडे तुकडे करत पूर्वत तुकडे जोर सारे जोडत पुन्हा महाराज उभेच महाराज विविध कथा सांगत दुरान्वयाने ज्ञान देत विविध उपदेश करीत एकदा मातीचा महाराज बनवलेला म्हणाले, शंकर परी माती नसे शंकर शंकराने पूजलं शंकर माती मातीचं राहते काशाची गडवली भावनी कासे मात्र नसे भावनी भावनेने पूजली भावनी कासे राही तैसे कासे आम्हा पूजिती सज्जन पूजा स्वीकारती भगवान महाराजांचे हे वचन असे अत्यंत मोलाचे महाराजांचे जे जे भक्त ज्यांना महाराज कळसावून सांगा पृथ्वीचा होईल जेव्हा अंत मी तेव्हा माझ्या निष्ठा मांडीवर घेऊन भक्तांना त्यांना तळणार हानी होऊन देणार जबाबदारी मजकडे जबाबदार भगवंत भक्त असणे निष्ठावंत विचार करतील का विचारवंत महाराजांची महाराजांच्या विदाई. गळ्यात सुवर्णाचे एक लॉकेट असत खाली एक बदाम शोभत नाव होते त्यावर शंकर नारायण अंतापूरकर नावाखाली समर्थ सुंदर होता अलंकार विलोभनीय अत्यंत महाराज जक्कलच्या मळ्यात येऊन शिळेवर उभे राहतात शिळेवरती उमटत महाराजांची पावले रोम कोराडच्या घरात महाराज राम कोराडच्या घरात महाराज फरशीवर उभे राहतात त्या फरशीवर पादुका उमटत महाराज निघून समाधीच्या जातात मठात जे दत्त मंदिर असतात अजून रात्रभर त्या मंदिरात महाराज असतात देह रूप बनले विश्वरूप नमनाचा करून धूप 17वा अध्याय सडे हुरूप समाप्त ते झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर बाबा महाराज की जय. महाराजांचा भजन अध्याय 18 महाराजांचा भजनचा थाट गुलाब पुष्पांचा हार घातला उत्पन्नाचा गमगाण सुटला आरती केली डौला साष्टांग केला नमस्कार मस्तक ठेवले चरणावर महाराजांनी हात डोक्यावर फिरून कवटाळले मज घट्ट धरुणी महाराजांच्या मस्तक हृदय भिडून शरीर गेले मम हुरुनी आनंद लाटा उसळल्या महाराज प्रसंग 17 अध्याय जे सत्य महाराज जागले बसत पावती याचे त्यामध्ये अध्याय हा फलश्रुती असे काय सांगितले तुझं लिहिणे लिखणी माझ्या हातात महाराजांचे तरुण पाय फलश्रुतीचा अध्याय येतेच पाहा सुरू आहे दिव्य सुगंध रळला तिथे सुगंध रवळता तिथे महाराजांच्या असते असत हे नेहमी लक्षात नमस्कार करावा गुरु करावा असावं लागतं तर म्हणून गुरु लोक गुरु करत काय महिमा गुरुचा असा तर ठाऊक नसतो लोकांना गुरु जागा तशा महिमा गुरुच्या महत्वाचा सीमा गुरुच्या तुरीच कसली उपमा देता येत नसे शास्त्र आहे सांगत गुरु प्रत्यक्ष ब्रह्मदेव असत गुरु विष्णू साक्षात गुरु भगवान शंकर तिने मुख्य देव असत तिने गुरुदेव असत गुरु तिने देव असत एवढे मत गुरुला पूजा केली जर गुरूंची पूजा होत या तिन्ही देवांची जरुरी न वेगळी पूजा करण्याची स्पष्ट अगदी होतच आहे. ब्रह्मा विष्णू महेशाला अधिकार गुरुंना थोर असून असे शास्त्र वचन शास्त्र सांगते पहा ब्रह्मा विष्णू महेश आणि शाप जर दिला रागावणे सोडवणे त्या शापातून समर्थ केवळ गुरुच गुरुंना जर शाप दिला तर शापातून सोडवणाऱ्या ब्रह्मा विष्णू महेशाला सामर्थ्य
सामर्थ्य नाही मुळीच प्रारब्ध जे जे असतात देव ते देऊ शकतात. देवाच्या मुळीनं हातात प्रारब्ध बदलून टाकणे. लिहिले असतात ते आपण होणं प्राप्त न मागता असे मिळत जरुरी काय देवाची. गुरुचे मात्र असे नसतं. गुरु प्रारब्ध बदलतात. मनास येईल ते देतात. प्रारब्धात असू नसो. गुरुचा महिमा दिव्य महिमा त्यांच्या महिमा नसे सीमा. गुरुला कसली उपमा काली अत्री शक्य ना. गुरु म्हणजे गुरु तर त्रैलोक्याचा आधार. ज्यांची माया अपरंपार गुरु माऊली कृपाळू. गुरुचे गुण त्रैलोक्याचा साधारण कसे सांगा. गुरुचे अनादि आनंद अगाध. गुरुंचा महिमा अपार. शिष्य असावा लागतो तयार. गाडी आली गेली पार. शिष्य झोपून राहिला. अशा शिष्याचं गाडी गुरुंच्या गाडीत बसण्याचं योग कधीतरी येतं. ते कैलासाचे हाय काय मुळे येते ना. गुरु माझा आहे प्राण. गुरु सर्वच्या असे खान. गुरुच माझे कल्याण अशी निष्ठा लागते. गुरु माझे सर्व काय. गुरु शिवामधला काही नाही. गुरु शिवामधला काही नाही. धारणा अशी लागते. एकमेव आपल्या ठिकाण गुरु. गुरु आहे कल्पतरू. जे जे आपण मना धरू इच्छा पूर्ण होणार. आपले प्यारे आई प्यारीचे प्यारे तिची आई नैसर्गिक असे हे. परी आपणास आईची आई आई म्हणून चालणार नाही. हवी आपणास आपली आई आगळेच महत्व आईचे. गुरुचे गुरु थोर गुरु आपणास गुरु थोर आपले आपणा गुरु आपण तारणार गुरु महिमा प्रख्यात. आपल्या गुरुंचे चरित्र जे त्यालाच म्हणतात गुरुचरित्र. इतर गुरुंचे चरित्र गुरुचरित्र कसे होईल. गुरुचरित्र असे म्हणून ग्रंथ जो दिसून नरसिंह सरस्वती चरित्र अलीकडच्या लिहिले. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी गुरुंची चरित्र का नव्हती. परिचरित गुरुचरित्राची विशेष खाती सर्वत्र वाचले जात असे. असत चरित्र वाचले जात. गुरुचे चरित्र सदस्य गुरुचरित्र वाचत. गुरुंचे चरित्र नसल्यावर ग्रंथ कोणता वाचणार. वाचता जाई सर्वत्र श्री गुरुचरित्र ग्रंथाचं. भक्ताचं महाराजांनी भक्ताचं गुरुचरित्र वाचण्याचं सांगत. त्यावेळेस चरित्र त्यांचे नव्हते. आज महाराजांचे चरित्र उपलब्ध आहे सर्वत्र. हे वाचण्याकरिता शास्त्रोक्त होत हा असे. जो विचार मांडला तोच विरोध वाटेल. तात्विक खोल विचार केला उपयुक्त योग्य पटेल. म्हणून महाराजांच्या सर्व भक्तांनी महाराजांच्या सर्व शिष्याने नित्य श्री शंकर गीता वाचून सार्थ करून घ्यावेच. हा ग्रंथ असे प्रसादिक प्रधान ग्रंथ अत्यंत मौलिक घटित महाराजांचे काही काही लीला विलास ग्रंथात. प्रेरणा महाराजांनी देऊन आशीर्वाद दिले. महाराजांनी आदेश महाराजांचा होऊन कौशल्य त्यांचेच यात. वेळोवेळी कौल दिला. अडता मोला सुचवला. शुभ शकून प्रत्येक वेळा झाले अनुभवले. महाराज विचार सुचवित तेव्हा चोवी तयार होतं. यात माझे काही नसत करते करते महाराज. माझ्या हात लेखणी महाराज उद्गार असून झाले. त्यांच्या हातात लेखणी ग्रंथ कोण लिहिणार. अशा या अपूर्व ग्रंथात महाराज लिहिल्या वेळेला समृद्ध भरले आहे. होत प्रत्यय हवे तेवढे लुटावं. लिला अमृताने जीवन टाकाय उजळून टाकाय. प्रत्येकाने मानवी देहात याप्रमाणे सार्थक घ्यावे करून. आज धकाधकीचा मामला जो तो उद्योगात गुंतला. निवंत वेळ नसे कोणाला काही गडबड नेहमी. प्रत्येकात देहात 108 वय असत. 18व्या असत महाराजांचा आदेश. 121 वय 18 सर्व वयांची संख्या असत. 1957 ग्रंथराजा एवढा मोठा ग्रंथ लिहिला संपणार नाही. चरित्र घ्या महाराज मारुद्रास कुठं संपेल कधी हे ग्रंथ विस्तीर्ण लिहिल्यावर वेळ कोणास मिळणार. पारायण कोण करणार म्हणून स्वल्प ग्रंथ. महानवाच्या बरोबर मागण्या 18 मागण्यांचा प्रश्न 68 वाक्य अखंड. आपल्या असतील ज्या मागण्या. आपल्या असतील ज्या इच्छा. आपल्या असतील ज्या उणीवा मनोकामना असतील. अचानक सुटेल उद्भवत संकट उद्भवायला काही प्रश्न देणार. प्रतिकूल परिस्थिती प्रतिकूल काय करावे सुचेना. हा ग्रंथ असता वाचता पारायण करता असतात. वरील सर्वांची पूर्तता होतं. प्रश्न सारे सुटतील. होतील साऱ्या मागण्या पुरतील. सर्व कामना नष्ट होईल. अनुकूल मनोकामना पुरतील. संकटाचा मार्ग दिसे प्रश्न मार्ग लागते. अनुकूल बदल होतील. काय करावे सुचेल. महाराजांच्या असे प्रीती असे विचारी भक्ती महाराजांच्या शक्ती आढळ श्रद्धा असावी. पारायण सुरू करते वेळी अग्निकुंडाची अग्नी फुलवणे. गोकृताची आवृत्ती प्रज्वलित अग्नी करावा. वचननाथांचे ध्वनी प्रज्वलित महाराजांनी करून. ध्वनी म्हणजे अग्निहोत्रा सोनी असे ध्वनी. ज्याला अग्निहोत्राची माहिती असे त्याने अग्निहोत्र करावे. अन्यथा ध्वनीच पेटवावे. नाथ पण तिकू नाही. महाराजांनी नाथ संप्रदायाचे शांत ध्वनी प्रज्वलित करे. महाराजांचा हेतू असत अखंड ध्वनी चालावी. पारायण जेथे सुरू होतं महाराज तेथे जातात. महाराजांसाठी लागत एक पाठ स्वतंत्र. पारायण पाठाची पूजा करून करावे. महाराजांना नमस्कार करून पारायण सुरू करावे. पद्ध सप्ताह पारायण प्रथम दिनी ग्रंथ महाराज पूजन. पहिले 2 अध्याय वाचून नैवेद्य आरती करावी. पुढील 5 अध्याय रोज 3 अध्याय वाचावे. 7व्या दिवशी 18 वाचाव्यात. पारायण पूर्ण करून माया नैवेद्य आरती करून पारायणची सांगता उरकून सप्ताह पद्धत अशी. रोज 1 अध्याय 18 दिवसात. रोज वाचे ते पारायण 9 दिवसात. 5 अध्याय रोज 3 6 दिवसाचे पारायण. रोज 6 अध्यायाचे वाचन पारायण 3 दिवसात. रोज वाचन 9 दिवसांचे पारायण. 2 दिवसांचे बसल्या बैठक ग्रंथ पूर्ण करे. पारायण 1 दिवसाचे. पारायणाच्या पद्धती 7 प्रकारच्या त्या असते. आपणा सोयीची वाटेल ती अनुसरावी पद्धत. बसल्या बैठकीत पारायण करणे सहज शक्य असून बैठकीपैकी बाकीच्या पद्धती होणं अत्यंत सुलभ. नोंद ठेवा पारायणाची असे ती तुमच्या कल्याणाची. किती पारायण काय घडले याची कल्पना तुम्हाला येईल. ग्रंथाच्या पारायण अगदी निष्काम केले पाहिजे. यातून आपण सूचना मिळेल याप्रमाणे करावे. नंतर करून कामना करावे. पुढील पारायण. या पारायणातून आपण सूचना काही मिळतील. आपली कामना पूर्ण असताव किती पारायण सांगतील महाराज स्पष्टपणे आज्ञाप्रमाणे करावे. पारायणाने जो करी श्रद्धावंत प्रकटे पुढे भगवंत दिसतील महाराज मूर्तिमंत याहून काय हवे हो. शाश्वत लाभ हा महान अत्यंत मौल्यवान शाश्वत लाभ यापुढे पदार्थ केवळ मौल्यवान लाभ मिळेल. ज्यामुळे शापासून शुल्लक लाभ का मिळे. सागरी आतंक जल भरलेले चुळभर चल का मिळे. प्रत्येक अध्याय ग्रंथ विशिष्ट कामना सफलता. महाराष्ट्रात दृष्टांत कोणता अध्याय वाचावा. संपूर्ण ग्रंथाच्या पारायणात संपूर्ण कामनाची हमी असत. ग्रंथाची वैशिष्ट्य असत सकल कामनापूर्ती. महाराजांचा अनेक मंत्र जसे शांत ऐकत स्वास्थाने बसत माहिती त्यांना नसतेच. गुरु जेव्हा मंत्र देतात तो साधना करण्यासाठी असत. नित्य साधना असता करत सार्थक होईल जन्माचे. जन्माचे सार्थक होण्याचा मंत्र झोपला तर बरेच कशाच उपयोग काय मंत्राचा. गुरुंनी आपणास मंत्र दिला त्याचा
हजाराचा नित्य जप पाहिजे केला. किती अक्षरे मंत्राला मोजावेत आपण? किती अक्षरे किती हजार केला पाहिजे बरं. एवढा नित्य जप शक्य नसेल आपण. मंत्राच्या अक्षर एवढे माळा पाहिजे तर जोडल्या. यात मात्र सवलत मुळी ना एवढे तरी करावे. यात हे काही कमी नाही. आपणास दोष लागत असतो तो दोष जातो गुरुकडे याचा विचार करावा. नित्य जास्तीत जास्त जप करून नित्य नाव नोंद ठेवावी लिहून असे सांगते निक्षण मंत्रशास्त्र स्पष्टच. या ग्रंथाचा मुख्य आधार हे ओंकार भस्म परमार्थिक महाराजांप्रमाणे 1980 हे चरित्र लिहिण्याचे मी विचारले. त्यावेळी बस मी काही न बोला 8 वर्षांनी लिहा नव्हे. आमच्या महाराजांचे तर तुम्ही का नाही लिहिले मी विचारले तुम्हा 8 वर्षापूर्वी हे. तेव्हा महाराजांचा आदेश नसता. आज महाराजांचा आदेश असत. ग्रंथ लिहिण्याचे निश्चित होतं. पुण्यात गेलो दोघेही. या गावात ज्या गावात महाराजांचे भक्त असत त्या महाराजांना त्या गावात हे माहिती अनुभवत अगदी सर्वांचं भेटलो. भस्मे लहानपणापासून महाराजांच्या संगतीत असून गेली अपार सेवा मनापासून भक्त एकनिष्ठते. 20 वर्षापासून भस्मांचा माझा परिचय महाराजा संबंधात मधून माहिती सांगत. नुसते महाराजांचे नाव काढता भस्मे गैरून येतात ऐकता. एवढी महाराजांची कृपा त्यांची आहे झालेली. विविध पुस्तकं माझ्या देणे विविध माहिती सांगणे अनेकांना भेटून आणणे तळमळे त्यांना अत्यंत. प्रत्येकाध्याय होता लिहून त्यांना दाखवतो मी वाचून. भस्मे जातात आनंदून संतुष्ट अत्यंत होतात. प्रत्यक्ष महाराज संतुष्ट अनुभव तुम्ही मिळत. ग्रंथाचे सर्व श्री असत भस्मे यांना. यामुळे शशिकांत महादेव महाराजांचे चरणी त्यांचा भाव महाराजांच्या कार्यात सदैव तत्पर अत्यंत असते. ते आपल्या त्यांनी आपल्या मोटरीतून पुण्यातून अनेक ठिकाणी नेऊन भेटीगाठी करून मुलाखती घडवल्या. पुण्याहून अनेक गावातून आम्हाला ठिकठिकाणी नेऊन माहिती मिळावी म्हणून देव सहकार्य असं आहे. जसे सुईवर बांधावे नगर हाती घेऊन घागर करावा सागर ऐसे महाराजांचे चरित्र. घरात चालता येईना करी मोठ्याने वल्गना करी पृथ्वी परीक्षण ऐसे महाराज चरित्र. नित्य 2 प्रहाराचे भ्रांती जगास करीन तृप्ती देईन बकमान्य समजते ऐसे महाराजांचे चरित्र. रवी करणे मोजणे नवीचे नक्षत्र तारांगणे सागरी खोली का सांगणे ऐसे महाराज चरित्र. किती उंची आकाशाचे किती लांबे पृथ्वीचे किती ऐसे महाराजांचे चरित्र. असंख्यांचे अनुभव संख्या अनुभवांचे छटा असंख्य महाराजांच्या कृती असंख्य सर्व गुंफणे अशक्य. मुख वाचायला करून असे फलश्रुती महाराजांच्या कृपेने. सोमवार सप्टेंबर 28 1987 सन 1909 असत अश्विन शुद्ध पंचमी. शुभ दिनी वेळी सुवर्ण लेखना सुरुवात पौष्टाष्टमी शुद्धी भले 1910 शतक. सन 1989 असं जानेवारी दिनांक 30 सोमवारी सुसमय ग्रंथ पूर्ण झाला. ग्रंथ प्रारंभ सोमवार ग्रंथ संपला सोमवार प्रारंभ शेवट सोमवार योग कसा पहा. महाराज प्रकटे सोमवार महानिर्वाणी सोमवार दोघांचे सोमवार एकरूपता केवढी. वासुदेव अगर जगत बसवंचर देवस्थिरोगत ब्राह्मण माहिती माझी असे हे. भगवानची श्रींची कृपा म्हणून संपूर्ण झाले ग्रंथ लेखन योग आला सर्व जुळून उपकार त्यांचे अनंत. त्यांचे अनंत महाराजांचा आदेश झाला आशीर्वाद त्यांना मिळाला. 18 अध्यायाची माल्या छलनी त्यांना अर्पितो. महाराजांच्या 3 पादुका समाधी मठात एक स्थापित. दुसऱ्या शिवराय महाराज मठात तिसऱ्या जक्कल मळ्यात. घरात ग्रंथाचा पाठाव ग्रंथ फुला बाह्यावर ग्रंथ नित्य करा नमस्कार समाधान शांती मिळेल. अल्लक महाराज प्रकार करत लगेच साष्टांग नमस्कार मी घालत. 18वा अध्याय ग्रंथ समाप्त होतो. स्वय ग्रंथ संतवर योगराज राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. आरती घ्या. अमित हे अमित काय अवधूत चिंतन श्री अमित कुठे रे. कमलेश आरती स्टार्ट देखो सर गुरु सर नैवेद्य घ्या महाराजांना दाखवलंय का. आरती घ्या. संतवर्य श्री योगीराज प्रभु शंकर महाराज वंदन करुणी चरणी अर्पितो भक्तीचा साज. अतर्क्य लीला गाद महिमा अमर्याद करणी. सदैव मी नतमस्तक होवा पुल्याच चरणी. इष्ट देवता ग्राम देवता स्थान देवता ही. सर्व देवता आमच्या अगदी हात हो तुम्ही. सकलही देवांच्या रूपात तुम्ही दर्शन दे. अधिकार हा प्रचंड तुमचा कळून याये. अशक्य जे जे जगी सहज दे तुम्हालाच शक्य. तुम्ही कोण हे ओळखणे हे मानवान शक्य. जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता. जे जे तुमच्या मनात येईल करून दाखवता. भूत भविष्य वर्तमान हे तुमच्या हातात. महाकाळ हा तुम्हा पुढे होई भयभीत. तुम्हा पाहणे तुम्हाच स्मरणे घेणे दर्शन. भाग्याविन या गोष्टी साऱ्या येते ना घडून.
तुमच्या चरणी सततामची वाढावी निष्ठा अयोग्य गोष्टी आम्हाला हो वाटाव्या विष्ठा धरले आम्ही भावे तुमचे जगी घट्ट चरण सोडणार कधी नाही आम्हा आले जरी मरण नित्य घडावे स्मरण पूजन देहच रंगावा शंकर महाराजांचा जय जयकार मुखी वावा ओ माझ्या शंकर महाराजांचा जय जयकार मुखी वावा हो माझ्या शंकर महाराजांचा जय जयकार मुखी वावा जय देव श्री गुरु शंकर महाराजा ओ वाळू सच्चिदानंद योगी राजा अनुलक्ष लक्ष त्या वाते पाजुरोनी निज अहंकार कर्पूर पेटवूनी ध्वनीचा घंटा रव करुणी ओ वाळून पुढच्या जनन मरण योनी तो भक्त निधीचा ठेवा निज भक्त अंतरी ठेवा ज्ञान सुखीचा मे पद कमली जडो दृढ आत्मभाव माझा ओ वाळू सच्चिदानंद योगी राजा जय देव श्री गुरु शंकर महाराजा ओ वाळू सच्चिदानंद योगी राजा ओंकार स्फूर्तीचे जीव शिव पक्षी निज कर्म बंधने आले भवरोक्षी शिव साक्षी भूत निज सका सतत लक्षी जीवाष्ट कमल करे विषय बळे भक्षी मायेने त्या भुलवेले समगडे शरीर झाले सुस्मरण कधी नच केले विषयात विसरला परमार्थिक काजा ओ वाळू सच्चिदानंद योगी राजा जय देव श्री गुरु शंकर महाराजा ओ वाळू सच्चिदानंद योगी राजा जय शून्य तत्व ते आकार आणिले निज शुद्ध तत्व ओंकार भूषविले जड जीवा तारण्या त्रिगुणात्मक झाले ते महतत्व श्री दत्त रूप नटले तदरूप एक रस ज्योती तामल लक्ष जनस्फूर्ती ओंकार गुरूंची मूर्ती कैवल्य निधीचा उघडा दरवाजा ओ वाळू सच्चिदानंद योगी राजा जय देव श्री गुरु शंकर महाराजा ओ वाळू सच्चिदानंद योगी राजा सत्राने उड्डाण ओंकारवती करिरमण भूमंडळ सिंधू जळगणी कडाळले ब्रह्मांड दाखिल त्रिभुवनी सुरवर्णी चार झाल्या पळणे जय देव जय श्री हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे वैकृतंता जय देव धुंधुंबे पाताळी उडला प्रतिशब्द थरथरला धरणीवर मानीला खेद कडाळीले पर्वत उंडागनुच्छेद राम रामाची शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंता व स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे वैकृतंता जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सतम नमामि कर्पूर कर्णे मनोहरेण श्रीपाद श्रीवल्लभं भजे भालिंगुटांगण मध्ये चरण डोळ्यान बाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद भोजन भावे ओवाळीन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या दृढं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वरा वा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय
अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे. अवध सुबद गुण वर्ण्यले तुझे, न कळेची टाळ विना वाजला कैसा, गुरु हा वाजला कैसा. अस्ताव्यस्त पडे नाद झाला भलतीचा. अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे. अबध सुबद गुण वर्णले तुझे, नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, गुरु हा कंठ सुस्वर. बरा नाही झाला वाचे वर्ण उच्चार. अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे. अबध सुबद गुण वर्णले तुझे, निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे, गुरु हे वेडे वाकुडे. गुणदोष न सावा हा सेवकाकडे. अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे. अबध सुबद गुण वर्ण्यले तुझे, ओ गुरु. अबध सुबद गुण वर्ण्यले तुझे, ओ गुरु. अबध सुबद गुण वर्ण्यले तुझे. अवधूत चंदन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज, समर्थ सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. शंकर जय जय शंकर. किती जणांच्या मनाला समाधान वाटलं बरं. आपल्याला सगळ्यांना बोलून आज किती पारायण झाले? 200 तरी झाले, 123. चला काही काय ना, सगळ्यात महत्व किती आले महत्वाचे नाही, होणं महत्वाचं. गोळा करायचं म्हटलं तर गाव गोळा करू शकतो, होय लोखंडे. तुमच्या गावात येऊन करू शकतो तर आपलं गाव आहे असं. तर आता प्रसाद घ्यायचा सगळ्यांनी. उद्या किती जण येणार आहेत इकडं? गुरुपौर्णिमा उद्या येणार आहे का परवा दिवशी येणार आहे? कर्जत कर दुसऱ्या दिवशी येणार आहे का उद्या येणार आहे? हां, किती वाजेपर्यंत येणार आहे? सोनमाळी, राहुल, नाना कुठं आहे? येणार आहे का नाही येणार आहे? येणार आहे काय? सगळ्यांनी आपला ड्रेस आणि सगळ्या ड्रेसवाल्यांना सगळ्या बरं का तुमची पाटील सर तुम्ही सगळ्यांना सांगायचं, ज्यांना वाटते आम्ही मठाची सेवेकरी आहेत त्यांनी सगळ्यांनी व्हाईट ड्रेस, व्हाईट पॅन्ट आणि टोपी घालून या म्हणा. आणि हिरवे आणि पार तुम्ही थांबा आज, कारण तू उद्या सिद्धिमंगल पूजा करू उद्या आपली. मला सकाळी महाराजांनी सांगितलं रोज त्याला करायला लागलं. सिद्धमंगल पूजा करून ये हवन कर. कोणचं? आणि पार्थ तुम्ही दोघंच आहेत ना? तू पार्थ ह्याला मदत कर. कोणाला? सोन्याला. पाटील सर तुम्ही त्या तिथं थांबायचं, म्हणजे कोणच्या मठाला कधी पाठवायचं कोणाला. आणि कधी एखाद्याने कान फाडीत जरी आणलं तरी हान मानत, पण तू जा बाबा मावले. हिथलं मॅनेजमेंट तुमच्याकडे राहील, म्हणजे लोकांचं. बंद कर रे भाऊ, मेनला चालूच राहील. अरे मी म्हटलं